So, thank you so much for joining today. So, this is the session I really didn't prepare anything for, and whatever is needed, I think we'll talk about, है ना? तर just little bit introduction. Now we are a small group. We are how many of us? We are 8 of us, है ना? So एक छोटा छोटा introduction द्या ना तुमचा. Then I will also talk about myself and I will tell you about my journey and especially my journey immediately after becoming a teacher. I will tell you that. है ना? हाँ. So तृप्ति जी से शुरू करें, मतलब स्क्रीन पे मेरे पहले वही दिख रहे हैं इसीलिए. हाँ. Jai Gurudev, everybody. My name is Tripti Thakkar and I am a CA intermediate. I am currently assisting a chartered accountant in practice and I'm also an out of living volunteer. Yeah, so we are all going for TTP. I stay in Yeah. Kalyani Nagar, Pune. So when is your TTP date, Trupti ji? It is, we all are going on 2nd and we'll be reaching on 3rd. Okay, okay. So from 3rd, your program is going to start, 3rd From 4th, January. from 4th January. 4th. It will start one day. We will, for accommodation and everything. अच्छा, तो बस अभी ज्यादा दिन नहीं रहे हैं. ओह, सो सुपर एक्साइटेड. मन में ऐसे लड्डू नहीं बोल सकते, वो कमल खिल रहा है, ऐसे बड़ा 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 होते जा रहा है. है ना? आई थिंक तृप्ति जी का नेटवर्क इधर उधर हो गया. चलो पल्लवी जी है नेक्स्ट इन माय स्क्रीन. आई सी हर. Jai Gurudev, Didi. जय गुरुदेव. I'm a software engineer, project manager in Infosys, and I am connected with Guruji from 2004. वाओ, Yes. वेरी नाइस. तो अभी सोचा अपनी टीचर बनना, मतलब इट्स बीन लॉन्ग टाइम. हाँ. Final ultimatum आया. गुरुदेव से. कहाँ किया आपने कोर्स पहले 2004 में? मेरा फर्स्ट कोर्स था लातूर में जब मैं इंजीनियरिंग स्टूडेंट थी. मेरे बॉटनी के लेक्चरर थे जो मेरे फर्स्ट टीचर थे. अच्छा, वेरी नाइस. गुड गुड गुड, वेरी गुड. और साक्षी जी? जय गुरुदेव दीदी. बोला साक्षी मैं जी. हाँ. तलेगांव दबाड़े में रहती हूँ. 2008 से मैं कनेक्टेड हूँ गुरुजी के साथ और अभी जस्ट टीटीसी के लिए जा रही हूँ. मैं एक्चुअली महारेरा कंसल्टेंट हूँ. एज अ प्रॉपर्टी डीलर मैं वर्क कर रही हूँ. हाँ, इतने सारे क्वालिफाइड लोग हैं इसमें, तो मतलब अभी इनको हम क्या बताएंगे. प्रोजेक्ट मैनेजर है, सीए है, वो तो मैं तो उनको तो जानती हूँ, तृप्ति जी को. तृप्ति जी के घर पे ही सारे टीचर्स ही है ऐसे, है ना? गुड. एंड डॉक्टर अमरजा गाडगे. मी डॉक्टर अमरजा गाडगे, कोथरूडमध्ये राहते. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि पंचभौतिक चिकित्सा पद्धतीची स्पेशलाइज प्रॅक्टिस करते. आणि आउट ऑफ लिव्हिंगशी मी 2021 सालापासून कनेक्टेड आहे. ऑनलाईन कोर्स ना, पहिला कोर्स ऑनलाईन झाला लॉकडाऊन मध्ये आणि त्याच्यानंतर चालूच आहेत कोर्सेस. व्हेरी नाईस. टीटीपी पर्यंत आणलाय गुरुजींनी. व्हेरी गुड. तुमचा तर ग्रुप खूपच ऍक्टिव्ह आहे तिकडे कोथरूडला. हो, है ना? येस येस. डीएसएन, रेग्युलर डीएसएन, यू गाइस खूप ऍक्टिव्हली बऱ्याच गोष्टी चालू असतात. व्हेरी गुड. दीपाली जी? Jai Gurudev, Didi. जय गुरुदेव. बोला. My name is Deepali Pawar. As a working professional, I'm in IT and last 2016, I'm with Art of Living organization. 2016? 16. Yeah. गुड गुड. हाँ, बोला ना. Yeah, now I'm going for TTP. That's it. ओके. कुठे काम करता आयटी मध्ये? TCS. अच्छा, म्हणजे लोकेशन काय आहे? हिंजेवाडी. हिंजेवाडीला. अच्छा, ओके. जयसिंग हजारे जी? मी जयसिंग हजारे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. खराडी आयटी पार्क मध्ये मी काम करतो इथं.
आणि राहायला खराडीच्या जवळच राहतो मी तर. 2018 पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे आणि आता टीटीपी साठी जाणार आहे. व्हेरी नाईस. शुभम. I've been associated with Art of Living for about 4 years now, and I'm working in Bajaj. I'm into corporate social responsibility. So, took my VTP about a year back. तब से कुछ ना कुछ करके delay हुआ जा रहा था, but finally got the opportunity to go. Yeah, I got to know one day prior to the last date and managed to apply within a day. Very nice. Yeah, good. So काफी मतलब मिक्स है अपना ग्रुप, जहाँ पे ऐसे लोग हैं जिन्होंने बहुत पहले कोर्स किया हुआ है और अभी बहुत टाइम के बाद टीटीपी के लिए जा रहे हैं. आई वॉज ऑल्सो वन ऑफ देम. मैंने 2002 में कोर्स किया था, मेरा पहला हैप्पीनेस प्रोग्राम. तभी बेसिक कोर्स हुआ करता था और आई वेंट फॉर माय टीटीपी इन 2016. सो आई ऑल्सो टुक वेरी लॉन्ग टाइम, you know, because that thought was not there that I mean I was always into सेवा, लेकिन वो थॉट नहीं था कि टीचर बनना है और टीचर क्यों बनना है ना, कोई ज़रूरत नहीं लग रही थी और देयर वाज नो पुश. सो मुझे लगता है कि सम पीपल आर सेल्फ मोटिवेटेड कि उनको बनना ही है. सम पीपल आर हैप्पी इन देयर सेवा, उनको थोड़ा पुश चाहिए होता है ना, कि नहीं नहीं बनो, बिकॉज यू डोंट नो हाउ ब्यूटिफुल इट इज टू बी अ टीचर, हाउ ब्यूटिफुल इट इज टू बी एन इंस्ट्रूमेंट ऑफ गुरुदेव. मतलब हम पूरी इतना सेवा कर रहे हैं, सब कर रहे हैं. आई यूज टू ऑर्गेनाइज कोर्सेज, मैंने डीएसएन भी ऑर्गेनाइज किए थे. आई वॉज इन यूनाइटेड स्टेट्स एंड हम काफी वहाँ पे वी यूज टू रन अ सेंटर ऑल्सो. तो सेवा तो कर ही रहे थे, लेकिन जब वो टीचर, and you know what inspired me to become a teacher is that one of my friend who shared the experience of her TTP, and then that was such a divine experience that I heard and I thought okay, मुझे ये अनुभव चाहिए जो टीटीपी में होता है, बिकॉज टीटीपी इज सच अ लॉन्गेस्ट कोर्स राइट अपना अभी जो है 15 डेज का, और जिसमें आई मीन इट्स अ ब्यूटीफुल एक्सपीरियंस. यू आर गोइंग टू बी ऑन सच अ ब्यूटीफुल जर्नी. मुझे लगता है कि हम वो कभी भूल ही नहीं सकते. जैसे हम अपना फर्स्ट क्रिया का अनुभव कभी नहीं भूलते हैं, वैसे टीटीपी का एक अनुभव है जो कभी नहीं भूलते हैं. सो मेरे यहाँ से जो भी टीटीपी के लिए जाता, मैं तो उनको पहले ये बोलती हूँ कि भाई बी रेडी फिजिकली, पहले तो बहुत फिजिकली रेडी हो जाओ, बिकॉज यू डोंट वांट टू मिस एनी ऑफ दैट. You are into sadhana from morning till the evening. You are eating such good food. You are doing so much seva. मतलब look at the purity that you are having from inside. You know, वो तो सब छोड़ दो कि how you present or how you talk, वो presentation skills, वो तो सब गुरुदेव दे ही देते हैं. और मुझे तो लगता है आजकल तो you guys are already onto the lead role में ही हो आप सब लोग. तो confidence and presentation, I don't think that's a challenge really, वो challenge नहीं है. So हम जब जाते थे तो तभी वो challenge हुआ करता था. People used to be very shy and लोगों के सामने बोलना ही used to be a challenge, right? So I don't see that as a challenge, right? I mean, in this group or many other people also, मुझे नहीं लगता कि confidence is a challenge in this generation, in this time, तो लेकिन वो जर्नी बहुत ब्यूटीफुल है. दैट इज समथिंग दैट शुड बी विल बी चेरिश्ड. वो शुड भी नहीं है, विल बी चेरिश्ड बाय ईच वन ऑफ अस. तो अगर आपके कुछ सवाल होंगे तो आप पूछो, फिर हम लोग अकॉर्डिंगली वी कैन आई कैन यू नो. दीदी, आप तो हाँ. बताते हो कि मतलब टीटीसी बहुत अच्छा है, बहुत अच्छा एक्सपीरियंस मिलेगा. कुछ तो ऐसे भी हो है लोग कि डरा भी दे रहे हैं कि इतना इजी नहीं है, Yeah. ऐसे टास्क मिलेंगे ना तब सब हेकड़ी निकल जाएगी. Yeah, I think I am more hard. और hard मतलब what मुझे I सुन के अच्छा remember लगा. is more hard. आप पहले टीचर हो, मतलब जैसे कि आप मोटिवेट कर रहे हो कि नहीं नहीं जाओ, अच्छा एक्सपीरियंस. बट अभी तक तो जो भी टीचर बन के आए वो बोल रहे हैं कि जाओ फिर पता चलेगा. नहीं देखो, जब गुरु के लिए वो
ये होता है ना, मतलब डिवोशन, और वी आर गोइंग देयर, 15 दिन का हम टाइम निकाल के जा रहे हैं वहां पे, मतलब हमें सेवा करना है, इसलिए तो जा रहे हैं ना। Yes. तो उसके लिए तो डरना का तो मतलब, आय डोंट थिंक एनीबडी ऑफ यू इज ऑल्सो स्केर्ड ऑफ लाईक अरे काय झालं, काय होणार. असं काय नाही होणार, सगळं चांगलंच होणार. असं काहीच नाहीये. पण ते अनुभव, दॅट divinity that you carry within you, you know, is for with 15 days of that sadhana, kitna sadhana hota hai. There is no structure that is there, and there are processes are also that you have not done before, really, you know, that opens you up, that makes you completely hollow, you know, and then ready to receive that grace, because उसी से तो हम अपने courses लेते हैं. गुरुदेव, मुझे मतलब मुझे लगता है ऐसा नहीं, बट है ही कि इतने सारे अपने कर्मास निकाल देते हैं टीटीपी में, बिकॉज एंड दैट्स हाउ ही मेक्स अस रेडी टू बी एन इंस्ट्रूमेंट ऑफ हिज नॉलेज. इतने कर्मास अपने निकल जाते हैं उसमें, मतलब मुझे तो नहीं लगता लगता है भी अभी भी कि आई कैन बी अ टीचर एंड आई कैन रियली गिव दैट नॉलेज टू एनीबडी. बट वेन यू आर देयर, वो व्यास गद्दी बोलते हैं ना, गुरु गद्दी, वहां पे जब हम बैठ के मैनुअल में जो भी दिया है जब हम बोलते हैं, सो दैट इज टोटली अ डिफरेंट एक्सपीरियंस ऑल टुगेदर. एंड उसका एक नशा रहता है. ये मतलब मैं आई डोंट नो इफ इट इज द राइट वर्ड टू यूज और नॉट टू ऑल ऑफ यू, लेकिन इट इज लाइक दैट. तो मतलब एक चीज मैंने किया आफ्टर बिकमिंग अ टीचर इज दैट मैंने कोर्सेस अनाउंस करना शुरू कर दिया. यू नो, समटाइम्स वी वेट दैट ओके आई एम गोइंग टू परफेक्ट माय नॉलेज. मुझे जो मॅन्युअल मिला एकदम मी एकदम परफेक्ट करणार त्याला, आणि मग मी कोर्स करायला जाणार. आय डोंट थिंक देर इज एनिथिंग लाईक दॅट. यू नो, when you are going for 15 days program, Guruji is making you ready only for that. You know? So you are ready as soon as you come out of it. So the first thing you should do is to announce your program. I don't know how it really goes nowadays, because you are really very lucky that you get so much of guidance, you know, कि even these kind of session for that matter, और मतलब जैसे morning में I was talking with देशपांडे sir also, and he was saying कि आपके लिए ट्रेनिंग सेशंस भी होते हैं जो हमारे लिए नहीं थे पहले, है ना. तो आई एम श्योर दिस ऑल्सो विल बी कवर्ड, बट इन आवर टाइम इट वॉज नॉट कवर्ड लाईक दॅट की अरे आता लगेच तुम्ही प्रोग्राम करायला पाहिजे किंवा somebody who will push you. But I think that is the best thing that happened, because one of my friend had organized a program for me and I was very scared, you know, to conduct the first course. मतलब जब मैंने ये भी लगाया था अपना टेप, यू नो दैट लॉन्ग क्रिया का टेप लगाया था, और हमें छोटा सा वो आईपॉड मिला था. एंड आई एम नॉट दैट टेक्निकल पर्सन. तो गुरुदेव का जो साइलेंस होता है सोहम सोहम के बाद, तो मुझे लग रहा था पता नहीं बंद तो नहीं हो गया. आई डोंट नो, मतलब आई वॉज सो स्केर्ड की बंद तर नाही झालं, हे सगळेजण बसले समोर सोहम सोहम करतात, लाईक यू नो. So I was not very confident, but it still people had very good experience. And that's what over a period of time, what I have seen is no matter how you conduct the program, you will feel अरे हे नहीं मी बरोबर म्हटला, ये नॉलेज पॉइंट तो मेरा पूरा फ्लॉपी गया शायद से, है ना. ऐसे भी बहुत बार होता है, ऐसे भी बहुत बार लगा है, लेकिन लोगों को इतने अच्छे अच्छे अनुभव आते हैं. मतलब अनुभव at another level I'm talking about. People who got healed out of cancer, you know, people who could not move their hand, like one of the person who could not move his hand because of some accident few years back. He could lift up his hand at the end of the course. मतलब हमें लगता है अरे ये हमने कैसे, like that means you are not conducting the program.
यू आर नॉट कंडक्टिंग द प्रोग्राम. म्हणजे आपली ती कॅपॅसिटीच नाहीये, आपलं ते क्षेत्रच नाहीये, म्हणजे आपल्याला ते कसं जमणार ना. ह्युमन बीइंग कॅनॉट डू इट. So those and all experience when you get, that's when, so every course is a special course, and every course you learn so much in the course. So yeah, Pallavi. दीदी अशी छोटी जरी सेवा केली ना तर व्हायच्या आधी भीती असते, झाल्यानंतर वाव किती छान झालं. आणि हे दोन्ही इमोशन्स ना पीकला जातात, ओव्हरवेल्मिंग अँझायटी पण आणि ते झाल्यानंतरच सेलिब्रेशन पण. अँड देन वेन आय विल बिकम टीचर, हे तर रोजचं होणार. म्हणजे कोर्स झाल्यानंतर प्रत्येक जण अनुभव सांगणार, मग ते वाव होणार, व्हायच्या आधीची भीती. किती साधना केली तरी ते स्पाइक्स आहेत ना, त्याला कसं नॉर्मलाइज कडे जायचं, त्याचं गायडन्स पाहिजे. Yeah, I think what I learned is that always your sadhana, म्हणजे to keep you balance, because even though you announce morning 6 o'clock का course, 6 ते 9, साधना केल्याशिवाय नाही जायचं. तुम्हाला नाही जमत आहे ना उठून 4 वाजता साधना करायची, मग तुम्ही संध्याकाळचा कोर्स ठेवा. कारण तुमचा प्रेझेन्सच आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला साधना करायची आणि एकदा मॅन्युअल वाचायचंच जायच्या आधी त्या दिवशीचं. म्हणजे ही माझी प्रॅक्टिस आहे. आय डोंट नो अबाउट अदर्स. आय कांट से. आय डोंट रिमेंबर म्हणजे मध्ये एखाद्या वेळेस झालं असेल, पण मी एव्हरी मंथ कोर्स घेते, एव्हरी सिंगल मंथ. कधी 2 वेळा पण होतात. पण म्हणजे इट बिकेम ऑटोमॅटिक आता. म्हणजे त्याच्यासाठी आता मला एफर्ट्स नाही टाकायला लागत. बट येस, द फर्स्ट इयर वॉज व्हॉट पल्लवी वॉज सेइंग वॉज लाईक दॅट. म्हणजे एक एन्झायटी, लाईक जायच्या वेळेस अरे. बट देन I worked over it, that to get that ease of delivery, because then I realized it's not the content that is, I should be revising every time, but it is the ease and my presence is what is important. Okay, मला किती easily मी ते deliver करते. So that's when it came to my mind, I think I started enjoying my programs more. I won't deny that I didn't had anxiety because I was teaching Gurudev program. nahi, I had म्हणजे पहिले आणि also because I was conducting it on my own, and then later on I realized की दोघांची जी एनर्जी असते ती खूप चांगली असते. म्हणजे यू हॅव मोर, बिकॉज हॅपीनेस प्रोग्राम मध्ये जे लोक येऊन बसतात ना तुमच्यासमोर, ते पहिल्यांदा आलेले असतात. It's not like AMP who are already in bhav and they are already surrendered to Gurudev. असं नाहीये. They are there and on first day they are judging you. They are seeing, and if you are and they can see through basically, So असं तर जेव्हा 2 टीचर असतात ना, तेव्हा तुमची एनर्जी, गुरु एनर्जी अजून हायर असते. सो इट हेल्प्स. म्हणजे ॲट लीस्ट फॉर सम टाइम आय वुड ॲडवाइज टू कंडक्ट कोर्सेस दोघं मिळून. कारण ती एनर्जी केव्हाही चांगली असते. डोंट जम्प राईट अवे इन टू टेकिंग जस्ट लाईक हाऊ आय डिड. आय वॉज जस्ट टेकिंग इट. कारण माझे मेंटरला मी नेहमी नुसतं एकटेच कोर्स कंडक्ट करताना बघितला. बट आय रिअलाइज इट की नाही, जितके तुमचे व्हॉलेंटियर जास्त, रिपीटर्स जास्त, एव्हरीथिंग इज सपोर्ट सिस्टम, रिपीटर्सना पण बसवायचं 2-3 तिकडे. म्हणजे हु इज इन अ येस माइंड. तुम्ही सांगितलं हे असं आहे, हां, अपोजिट व्हॅल्यूज आर कॉम्प्लिमेंटरी. समबडी शुड बी देअर टू नॉड. हां, बरोबर आहे, बरोबर. because so these are all small little things, and there were times when I used to have my ki baba je mala help kartat volunteers just sitting close to me. If the group is too big and I think अच्छा मला अजून जास्त एनर्जी लागते, मला जवळपास मी सगळ्यांना बसवायचे. असं पण मी केलेलं आहे अर्लियर टाइम्स मध्ये. सो अँड देन
what I learned is, of course, that doing my sadhana, काही पण झालं तरी साधना केल्याशिवाय सेशनला जायचं नाही. आणि you should try that. Doing sadhana and conducting a session and not doing sadhana and conducting a session. Same thing you will talk. Maybe you will talk beautifully, but the impact is going to be different, you know. So that one thing, and then connecting with people. Connecting with people, you know. I think that is the key. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आता मी हे सगळं वाचलंय माझ्या मॅन्युअल मधलं आणि मला हे सांगायचंय. सगळे पॉइंट्स मला सांगायचे जे आहेत, बिकॉज दॅट्स हाऊ यू वॉन्ट टू परफेक्ट युअर डिलिव्हरी, राईट? अँड यू गुड टीचर. बट दॅट इज इम्पॉर्टंट, बट मोर दॅन दॅट, connecting with the person is very important. Making them talk is very important. नहीं तो वो खाली होएंगे ही नहीं. उनको खाली होने के लिए टाइम देना जरूरी है. उनको सवाल पूछकर, टेकिंग देयर नेम्स, यू नो, लाइक कि अच्छा तृप्ति, व्हाट डू यू थिंक? अच्छा आप शेयर करो, दीपाली आप बोलो, पल्लवी आप बोलो, अमरजा आप बोलो, आपको कैसे लगा, यू नो. तर ते लोकांना एक कनेक्ट वाटतो. म्हणजे दे फील रेकग्नाइज्ड अँड सीन बेसिकली. And of course, then I conducted with a lot of co-teacher, and with every co-teacher I learned. There are people who are very good in cracking jokes and making them laugh. And I think, oh, that's such a wonderful thing, you know. But I'm not like that. म्हणजे माझ्यामध्ये ते नॅचरली तसं नाहीये, म्हणजे की असं जोक्स क्रॅक करणे आणि लोकांना हसवणे. खूप टीचर खूप छान करतात ते. स्पेशली मेन आय हॅव सीन. They are very good at it. But we are very sincere kinds. की आपल्याला हे सांगायचंय बाबा त्या लोकांना आणि ही अशी क्रिया शिकवायची आहे. आय ऑलवेज हॅव नाव ऑल्सो की अच्छा पहिल्या अर्ध्या तासात हे करणार, पुढच्या अर्ध्या तासात ते करणार, क्रिया इतके वाजता सुरू करणार, असा माझा एक स्केड्यूल आहे. म्हणजे नॉट लाईक इट परफेक्टली, बट 10 मिनिटं हे, 10 मिनिटं ते. देर आर सम टीचर्स अँड आय ऑलवेज शेअर विथ माय को टीचर की साधारण आपण असं करू. देर आर सम सिन्सिअर टीचर्स लाईक मी विल से हां असंच करू. अँड देर आर सम टीचर्स लाईक ठीक आहे. दे गो दे ऑन देअर ओन हे आणि छान छान करतात. म्हणजे इट्स ब्युटिफुल अँड द वे दे कनेक्ट आय रिअली लव्ह. लाईक हितेन भैया फॉर दॅट मॅटर. I can't give him a schedule. I conduct courses with him, you know. So he has his own schedule, basically. But in that, what I learned is that opposite values are complementary. How beautifully he connects with people. You know, की किती सुंदर. आणि मग मला कळतं की हां, हे आहे. म्हणजे यू नो, यू हॅव टू कनेक्ट विथ पीपल. आय थिंक दॅट इज व्हॉट म्हणजे इज इम्पॉर्टंट, अँड दॅट्स व्हॉट आय लर्न. And basically, yeah, ask me some questions and I can tell you, otherwise I'll go on. दीदी, आजचा एक अनुभव, आज नगर परिषदेमध्ये आमच्याकडे म्हणजे फर्स्ट टाइम इतक्या वर्षांमध्ये कंडक्ट करायला मला इंट्रो टॉक द्यायला आज संधी मिळाली. तर एक्सपेक्टेड होतं 100 त्यांचा स्टाफ आहे, 100 नंबर्स आहेत, पण त्याच्यातनं आले 35 जण. आणि आयत्या वेळेला असं झालं की एकही टीचर अवेलेबल नाही. मी कॉल केला, पहिले मला असं वाटलं की एकतरी टीचर, म्हणजे 4-5 आहेत तर एक तरी अवेलेबल असेल. सो कोणीच नाही. मग पूर्णपणे माझ्यावर आली ती जबाबदारी. पण इतकं सुंदर झालं आजचं हे सेशन. ऑलमोस्ट 75% लेडीज स्टाफ होता आणि बाकी जेंट्स होते. पण त्याच्यानंतर इंट्रो टॉक झालं, आपलं पंचघोषा मेडिटेशन वगैरे झालं, भस्त्रिका, सगळं छान झालं. आणि नंतर त्या लेडीज जेव्हा माझ्याशी बोलत होत्या ना, तेव्हा आता तुम्ही सांगता तो अनुभव होता. इतकं त्यांना आवडलं की त्या म्हणाल्या की मॅडम तुम्ही आमचा एक कोर्स इथेच ऑर्गनाइज करा. तर ते 1 to 1 असं जे त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन झालं ना,
माझ्या बरोबर व्हॉलेंटियर्स म्हणून मी माझ्या मुलाला पण घेतलं होतं आणि एक 3-4 जण नवीनच आता शिकलेले आहेत त्यांना घेतलं. पण आले सगळे आणि मग टीचरच नाही. सो पहिल्यांदा मला इतकं स्ट्रेस आला होता, पण नंतर इतकं छान झालं ना आणि आता तिथे करता येईल. म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात, की 1 to 1 जे आपल्याला इंटरॅक्ट व्हायला पाहिजे, ते छान म्हणजे जमलंय आज मला. नाही, नाही, खूप आवडलं. छान आहे, सो दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे कनेक्टिंग विथ पीपल अँड शेअरिंग युअर ओन एक्सपिरियन्स अँड आस्किंग देअर, म्हणजे लाईक when you are establishing any point, I mean, of course, you will be taught, and I don't know if already it has been done, but आम्हाला जेव्हा अपॉर्च्युनिटी TTP मध्येच मिळाली होती, उसमें ही हमको हे मराठी इज ओके, राइट? आई थिंक हां, जयसिंग मराठी. जी, शुभम, हो, हो. मराठी ठीक. शुभमला सगळे मराठीच आहेत हिंदी इंग्लिश ऑलमोस्ट. मराठीला. शुभम जी हिंदी बात करते हैं ना, तो मतलब आर यू देयर शुभम? नाही. Yes, I'm there. Actually, I'm just boarding a flight. Okay, but is it okay if I talk in Marathi sometimes, like, जी, जी. and Yeah, do you yeah, understand? yeah. अच्छा, ठीक है. तो हमारा कैजुअली बातें हैं, तो what I was saying is, हाँ, giving your own and reading again and again the same manual will open up different aspect of the knowledge. इतकं सुंदर आहे ते मॅन्युअल. ते वाचता वाचताच आपल्याला असं मन लावून वाचलं ना, तर एक एव्हरी सिंगल टाइम त्याच्या प्रेमातच पडतो आपण त्या ज्ञानाच्या. म्हणजे इतकं छान गुरुजींनी ते केलेलं आहे. कसं केलंय मला तर काय माहितीच नाही, म्हणजे मला कळतच नाही की काय जादू असेल. बट रीडिंग इट अगेन अँड अगेन विल ओपन अप अ डिफरंट, नाही तर यू विल से द सेम थिंग. तर ऐकून ऐकून तुम्हालाच कंटाळा येईल. Accept people and situation as they are, and you're explaining it in the same way. But if you read it again and again, then that comes it as a knowledge, and when you express it also goes it, like, and using same content basically, not having more of, I'm sure this must have been told to you also, कि अपना पॉकेट से कुछ नहीं डालना है उसमें. Whatever is been written, गुरुदेव ने जो बोला है, एंड इफ यू कैन यूज द सेम वर्डिंग्स ऑल्सो, परफेक्ट. उसका इम्पैक्ट is going to be different than using your own words. But yes, you can share your own experiences for that. कोई भी नॉलेज पॉइंट में अगर कोई अनुभव, कोई स्टोरी ऐसा कुछ डालते हैं ना, तो वो लोगों को याद रह जाता है. लोग स्टोरी नहीं भूलते हैं. लोग है ना, वो स्टोरी आपकी भी हो या फिर किसी अनुभव, कोई एग्जाम्पल भी हो, या कोई ऐसे पंचतंत्र की कोई स्टोरी भी हो, तो वो लोगों को याद रहता है. हं. तर त्याच्यावर पण तुम्ही काम करू शकता, की अच्छा याच्यातल्या कुठली मी स्टोरी याच्यामध्ये सांगू शकेल, मी कुठला असा अनुभव याच्यामध्ये सांगू शकेल. सो प्रत्येक नॉलेज पॉइंट यू कॅन मेक इट युनिक लाइक दॅट, आणि मग तो तुम्ही छोटासा याच्यामध्ये पण तुम्ही 10-15 मिनिटामध्ये एक्सप्लेन केला ना, तरी त्यांच्या लक्षात राहणार तो, की अच्छा असं. सो ईज, विथ दैट ईज दैट यू डिलीवर इट, बिकॉज सो आई बिलोंग टू यू जो हम बोलते हैं ना, तो वो पहले हमको बिलोंगिंगनेस उनसे होना चाहिए, लगना चाहिए. देन you feel that belongingness with each one of you who is sitting there, that they are my own. I want to be the best instrument of Gurudev's knowledge to make a difference in their life. So when I go, Gurudev, make me the best instrument of your knowledge and let their experience be the best experience, तो यही संकल्प से तो हम जाते हैं हमेशा, है ना. So that kind of, that happens, then you don't have to put lot of efforts basically. And it comes with taking repetitive courses. So one thing is to announce the course as soon as your TTP is done. किसी के साथ, कोई एक्सपीरियंस टीचर के साथ पहले उनसे बात करके आप पहले 2-3 कोर्सेस तो उनके साथ ले लो, कर सकते हैं ना. और फिर एक कोर्स खत्म होने के बाद दूसरा कोर्स मुझे अनाउंस करना ही है. हम
I know we are all tied up and we have so many things to do, but ऐसा कभी मतलब ये हमारा धर्म हो जाता है जब हम टीचर बनने के लिए जा रहे हैं, तो इट इज माय धर्मा टू स्प्रेड द नॉलेज, गुरुज नॉलेज। ये मेरा धर्म है, वो मुझे करना ही है। स्किल तो गुरुदेव देंगे, ये तो छोटी छोटी बातें हैं, इसको कुछ नहीं है। ये पढ़ो, ये करो, वो गुरुदेव तुमको वो इंट्युशन में दे ही देंगे सब कुछ, की मला काय करायला पाहिजे म्हणून। हे कुणाचं ऐकून ठीक आहे, म्हणजे हे छान आहे, ऐकायला पाहिजे आपल्याला। पण असं लेकिन वो आपको मिलेगा ही जरूर, इतना है पक्का। अगर आप you're going to be in the seva, you're going to conduct the courses regularly, it is going to come to you whatever is been needed. I tell you that, you know, मतलब हमें बोला गया था कि अभी आप 4 दिन के कोर्सेज करो, then we were doing 4 days courses and then I was teaching alone and then then I thought नहीं नहीं मुझे अभी किसी के साथ सिखाना है। फिर मैंने किसी के साथ सिखाना चालू किया। फिर 1-2 महीने के बाद गुरुदेव का मैसेज आया कि स्टार्ट को टीचिंग। सो दिस इज तो वो मैसेज मुझे लगता है कि गुरुदेव पहले ही अपने टीचर्स को दे देते। सो एंड दिस इज नॉट ओनली टाइम, एवरी टाइम समथिंग लाइक दैट हैपेंस एंड आई सेड अरे मैंने तो ये 1 महीने पहले ही शुरू किया था, जो गुरुदेव अभी बोल रहे हैं। तो वो अपना कनेक्ट उतना होता ही है स्ट्रॉन्ग। सो वॉट एवर इज नीडेड टू यू, यू विल गेट इट डायरेक्टली फ्रॉम हिम। त्याला काय, पण अवेलेबिलिटी स्वतःची आपण ठेवायला पाहिजे कोर्सेस कंडक्ट करायला। बाकीचे कामं होत राहतात। तृप्ती नोज मेरे कैसे मैं काम ये करती हूँ, बट कोर्सेस तो जरूर से लेना है। ये इतना ब्यूटीफुल चीज है हमारे लाइफ में, वो हमें कॉम्प्रोमाइज नहीं करना है। क्योंकि क्या होता है, you don't take like for a month, then something happens the next month, then you don't take, I mean I have seen that happening with some teachers कि then गैप बड़ा लंबा हो जाता है। और मुझे नहीं लगता कि ऐसे कुछ है जिसके लिए हमें ये इतना ब्यूटीफुल चीज सैक्रिफाइस करने का जरूरत है। यहाँ तक जब आए हैं तो वो एनर्जी में रहना है। और कोर्सेस कंडक्ट करने जैसा कुछ है ही नहीं दूसरा। इसमें देखो ना कितना ग्रोथ है आपका, किती ग्रोथ आहे। तुम्ही ते 3 दिवस किंवा 6 दिवसाचा तुम्ही कोर्स करणार, 3 तास, 3 घंटा आप गुरु के एनर्जी में रह रहे हो यार। 3 घंटा, कैन यू बिलीव इट? यू आर टॉकिंग हिज वाणी, म्हणजे याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं अजून? यू आर हिम दैट टाइम। कितना ब्यूटीफुल those 6 days. I normally conduct 4 days program. The 3 days I do it in 4 days, but there is nothing compared to that. Nothing. ऐसे मुझे लगा कुछ भी नहीं। So a lot of people. I also organize courses. I organize advanced level courses. Yes, Trupti ji. आपने कभी मेगा हैप्पीनेस कोर्स कंडक्ट किया था, तो उसके बाद कैसे आपने इतने सारे पार्टिसिपेंट्स लाए और कैसे आपने वो इतना सक्सेसफुल कोर्स किया, उसके बारे में कुछ बताइए। हाँ, तो गुरु ग्रेस बहुत ज्यादा है, ऐसे मुझे लगता है। टैलेंट से ज्यादा तो गुरु ग्रेस है यहाँ पे। देयर इज नो ABCD एज सच रियली, बिकॉज आई थिंक मोस्टली वॉट एवर संकल्प वी पुट, जस्ट गुरु की कृपा से वो मैनिफेस्ट गुरुदेव करते ही है। ऐसा कोई कोर्स नहीं होता कि मैंने डिक्लेयर किया और वो कैंसल हो गया, गुरु कृपा, बट क्रॉस माय फिंगर्स, बट नॉर्मली इट जस्ट हैपेंस। थोड़ा थोड़ा अटेंशन देने का जरूरत होता है। मेरा हमेशा से ये होता है कि एक रजिस्ट्रेशन हो गया ना, एक रजिस्ट्रेशन, दैट मीन्स द कोर्स इज हैपनिंग, बिकॉज अदर पीपल विल कम, वो आएंगे। पण थोड़े प्रयत्न ऑफकोर्स करायला, मैंने ऐसा बोलती कि बहुत ज्यादा मेहनत, बट नहीं, थोड़ी मेहनत तो आपको करनी पड़ती है। आपको लोगों को कॉल्स करने पड़ते हैं। आई डू कॉल्स इवन टुडे। मैं खुद बैठ के लोगों को कॉल्स करती हूँ, है ना। आई डू फेसबुक एड्स,
I connect with the old participant, as in like last course participant. Reference से बहुत सारे लोग आते हैं. Now this mega happiness that we conducted is not only me alone, but there were couple of teachers that together we worked. And how we did it is that अलग अलग मतलब पहले ऐसा कॉन्सेप्ट था कि हम दूसरे टीचर को बुलाएंगे, कोई सीनियर टीचर को, और फिर वो कंडक्ट करेंगे कोर्स. बट देन ओव्हर अ पिरियड आय रिअलाइज दॅट जेव्हा माझा कोर्स असतो ना, तेव्हा मी जेवढा जीव टाकून काम करते ना, तेवढं एक ह्यूमन टेंडेंसी है, उतना मैं दूसरे हाँ पूरा मतलब चीज वो उतना नहीं हो पाता मतलब. और फिर ऐसे होता है कि 2 जना काम कर रहे हैं और बाकी के लोग इतना नहीं काम करते. मतलब ऐसे हो जाता है, इट हैपेंस. देखो आप कोई भी प्रोजेक्ट करते हो उसमें से 1 या 2 एंड रेस्ट अदर बिकॉज़ दे नो कि अरे है ना ये लोग कर रहे हैं, है ना? तो ऐसे होता है. तो फिर what we did is that everybody were conducting courses on their own individually, and last day only we combined. So that's how we became like more than 100. That's how we did that mega happiness program. So why? Because everybody also got chance to conduct the program. That's very important. नाहीतर मग 2च टीचर कंडक्ट करणार, बाकीचे सगळेजण काम करणार, असं असं म्हणजे होतं, नाही असं नाही. पण मग त्याच्यासाठी मे बी डिफरंट इक्वेशन मस्ट बी वर्किंग, विच आय कुड नॉट फाइंड आउट राइट नाउ. आय एम ऑल्सो blessed as ZTC, which is a zonal teacher coordinator. And one of the thing is like to keep the teachers together, work together, and this really worked for us. म्हणजे की वेगवेगळ्या टीचर्सनी कोर्सेस घेतले आणि खूप एफर्टलेसली झालं, बहुत एफर्टलेसली हुआ वो. कुछ भी उसमें ज़्यादा एफर्ट लगाने का ज़रूरत नहीं हुआ. एंड देन लास्ट डे वी इनवाइटेड अमोल वागळे जी, and he's on another level. I think you should have sessions like these with him. And I don't know if he is going to be your TTP teacher. Has such a good presence. तो वो प्रेजेंस क्या होता है ना, ऐसे हम कोई बहुत एडवांस लेवल टीचर्स जो है वो उनसे हम सीखते हैं कि प्रेजेंस का क्या जादू होता है. तो ही इज वन ऑफ दैट टीचर. Didi, what is that one formula for getting the registrations? I mean, I've seen for the sake of like sincerely process का जो आज म्हणजे मला सवय की नाही एवढे कॉल्स झालेच पाहिजे, एवढ्या दिवसात इतकं झालंच पाहिजे, आणि त्याच्यासाठी आधी प्लॅन केलं आणि त्याच्यानंतर 1 महिन्याचं डेट घेऊन कोर्स हे केला. पण मी पाहते की मी सगळे प्रोसेसेस फॉलो करून सुद्धा जेवढं आउटपुट यायचं ना तेच आलं. मग आणि कधी कधी असं होतं की ओके 15 दिवसात कोर्स आहे आणि बोलवा याला त्याला आणि सगळं होऊन जातं आणि लोक येऊन पण जातात. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्ट फॉर्म्युला की ज्याला फिट करावं? अगेन आय एम इन टू द फॉर्म्युला, स्टक विथ फॉर्म्युला. नाही पण सी देर हॅज टू बी म्हणजे सम वे ऑफ फंक्शनिंग. Different people have different things. And I'll tell you both. Like one of my friend, how she does and how I do. I am also like kind of formula person. But formula means like typically how I do. I do calling and I do connect. Your conviction works. म्हणजे I also have done the calling teams. Calling teamsला नंबर देऊन त्यांना कॉलिंग करायला लावलं. पण जेव्हा तुम्ही कॉलिंग करता, समोरच्या माणसाशी बोलता आणि तुम्ही ज्या कन्व्हिक्शननी बोलता ना, दॅट इज वेन द रजिस्ट्रेशन हॅपन्स. सो युअर कन्व्हिक्शन ते समोरच्याला कळून जातं. And that comes as you talk more and as you conduct program. So when a teacher is talking to the participant, aspirant participant, and a volunteer talking always is going to be different. When you become a teacher, you will know that. Got it. तुम्ही जेव्हा you must have seen it also, right? हा एकदा टीचरनी बोलला आणि
as a volunteer you are talking, there is always going to be a difference. मी 10 गोष्टी सांगणार, टीचर सगळं फक्त ऐकून घेणार पार्टिसिपंट्स आणि पार्टिसिपंट रजिस्टर करणार. येस, आय हॅव सीन दॅट. Yeah. So that comes with the practice also. I think, and मला असं एक हे आहे की आपण intro talk every week घ्यायला पाहिजे, which I could not achieve it yet, but I think taking more and more intro talks, you know, that but for me one-on-one always have worked, always talking to people one-on-one, calling them one-on-one. I still have inquiries list of people. I still couldn't reach out to people repetitively. Like त्यांनी सांगितलं अच्छा मला पुढच्या महिन्यात सांगितलं, मला आता नाही जमणार. त्याचा नंबर आहे माझ्याकडे, पण नॉट नेसेसरली दॅट आय कुड रीच आउट. आय हॅव सो मेनी पीपल दॅट आय हॅव गुड डेटाबेस. उद्या पण मला कोर्स म्हणजे मला करायचं, तर मला माहिती आहे मला या लोकांना कॉल करायचा आहे. दॅट विल कम टू यू ॲज यू कीप टेकिंग द कोर्सेस. तुमच्याकडे तर एक तो डेटा राहणारच आहे, याला करायचे आहेत कोर्सेस, त्यांनी अजून केला नाही आहे. आणि द वे यू टॉक अँड युअर सत्वा, युअर सत्वा. इफ यू आर गुरु पूजा पंडित, डू गुरु पूजा एवरी डे. कैसे कोर्सेस नहीं होंगे आपके? आपका सत्व ही काम करेगा. आपका सत्व ही काम करता है हमेशा. और कुछ नहीं, बस आपका सत्व ही काम करता है. तो मैनिफेस्ट कैसे होता है? संकल्प डाला है, मैनिफेस्ट कैसे होगा? इतना एफर्ट, योगी को इतना एफर्ट लेने की जरूरत नहीं होती है. योगी तो संकल्प से ही. एंड आई एम नॉट सेइंग इट with that pride, I'm saying it as a fact, you know. असंच आहे. सत्व त्यांनीच वाढणार. कोर्सेस घ्या, काय पण झाले. आय एम नॉट किडिंग, आय एम टेलिंग यू. मी एका माणसाचा कोर्स घेतलेला आहे. म्हणजे तेव्हा वॉक-इन्स खूप असायचे. आणि दॅट पर्सन ही वॉज कमिंग फ्रॉम तळेगाव अँड आय वॉज टेकिंग कोर्स इन बानेर. सो अँड माय सन वॉज व्हेरी लिटल दॅट टाइम, ही वॉज 8 year old असं. आणि मी विचार करते तर एकानेच रजिस्टर केलाय, आता कसं त्याला बोलू, पण काय सांगू त्याला. सो आय जस्ट वॉज टॉकिंग टू माय सन, ही वॉज देअर, की काय करू, जाऊ दे असं कॅन्सल करून टाकते कोर्स, है ना. सो यू नो व्हॉट ही सेड? ही सेड की मी त्याला स्टोरी सांगत असते ना गुरुजींच्या. तर आय मस्ट हॅव टोल्ड हिम दॅट स्टोरी दॅट गुरुदेव कंडक्टेड अ सेशन फॉर ओनली वन पर्सन. यू मस्ट हॅव हर्ड दॅट स्टोरी, राईट? फॉर वन पर्सन ही कंडक्टेड द सेशन. सो त्याला मी कधीतरी सांगितली असेल. सो आय सेड एकच आहे आणि जाऊ दे, मी त्याला फोन करून सांगते. सो ही सेड 8 year old की जेव्हा गुरुजी एकासाठी कोर्स घेऊ शकतात, मग तू नाही घेऊ शकत कोर्स एकासाठी. आय एम लाइक, ओ माय गॉड, दिस कमिंग फ्रॉम अ 8 year old. इट्स सच अ आय ओपनर फॉर मी की नाही, आय शुड गो अँड कंडक्ट द प्रोग्राम. अँड बिलीव्ह मी ऑर नॉट, आय वेंट, आय कंडक्ट, अँड दॅट पर्सन इज अ आश्रमाइट नाव. म्हणजे तो फुल टाइम आश्रमाइट आहे आता पुना आश्रममध्ये. नवल आहे त्याचं नाव. सो इट्स, यू डोंट नो. आणि वॉक-इन्स आले त्याच्यानंतर आम्ही सुरू केला. मी त्याला तीच स्टोरी सांगितली की गुरुजींनी कसं सेशन कंडक्ट केलं. सो आय टोल्ड हिम, सी, आय हॅव नो डाउट इन माय माइंड. आय एम गोइंग टू गिव्ह माय 100% इवन दो यू आर द ओनली पार्टिसिपंट. सो आर यू रेडी फॉर दॅट? बट यू शुड नॉट ऑल्सो हॅव अ डाउट इन युअर माइंड. देन वी कॅन गो अहेड. सो ही सेड की आत्तापर्यंत डाऊट होता माझ्या मनात, पण आता माझ्या मनात डाऊट नाहीये. वी कॅन डू इट. आणि मग ऑफकोर्स मोर पीपल केम इन आणि मग आमचे एक दुसरे टीचर पण आले. असं करून झाले 4-5 लोक आम्ही झालो. पण जेव्हा मी सुरू केला कोर्स, तर मी एका माणसासोबतच दोघांनी सुरू केला होता कोर्स, यु नो. सो आपली कमिटमेंट, आपलं हे की नाही, मला डझंट मॅटर टू मी. 1 आहे की 100 आहे. मी 200 लोकांचा पण कोर्स कंडक्ट केलेला आहे. है ना. आणि मी एका माणसाचा पण कोर्स कंडक्ट केलेला आहे. हां, तृप्ती बोलो. अभी हमको भी एक स्टोरी सुनाओ गुरु का. गुरु का स्टोरी. ये स्टोरी तो आपको पता है ना, गुरुजी ने एक का सेशन जो लिया था, ओनली वन पर्सन ही टुक द सेशन. हाँ, वो तो स्टोरी बहुत ही बढ़िया है. वो मैं आपको, आई एम श्योर यू मस्ट हैव हर्ड इट, बट आई वांट टू टेल यू.
it just came to me. See, you know, there was one time when Gurudev बहुत बड़ा प्रोग्राम, मतलब हैप्पीनेस कोर्स गुरुजी के लिए ऑर्गेनाइज हुआ था, और गुरुजी आए, तभी गुरुदेव ही कोर्स लेते थे, और देन ही केम एंड ही सैट, एंड लोगों को देखा उन्होंने, सबको देखा. आई एम श्योर यू मस्ट हैव नोन दिस स्टोरी, बट इट इज सच अ सिग्निफिकेंट स्टोरी, यू नो. एंड देन लोग जो ऑर्गेनाइजर थे उनको लगा कि शायद उनका माइक ठीक नहीं है, तो यू नो आए, माइक ठीक है. गुरुदेव को थोड़ी ना बोले गुरुदेव बोलना चालू करो करके. Who will tell गुरुदेव? एंड देन यू नो सब माइक में थोड़ा सा टेस्टिंग वेस्टिंग करके गए. गुरुदेव देख रहे हैं सबको, और गुरुजी की तो बात ही अलग है, एंड ही इज जस्ट लुकिंग एट पीपल. And all 3 hours, he was just looking at people. Next day, the same thing happened. Third day, the same thing happened. He didn't say a word, a single word. And on the last day of the course, he's asking, "Acha, kya सीखा आपने?" You know what? People were telling that, अच्छा, लोगों को एक्सेप्ट करना चाहिए, वो जैसे है वैसे, परिस्थिति को भी ऐसे एक्सेप्ट करना चाहिए. ऑपोजिट्स होते हैं जीवन में, ऑपोजिट वैल्यूज आर कॉम्प्लीमेंट्री. लोगों के मिस्टेक के पीछे उनका मंशा नहीं देखना है. ऑल द 5 पॉइंट्स दे आर टॉकिंग अबाउट द हॅपीनेस, रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आपण काय बोलतोय त्याला काही अर्थच नाही खरं तर. यू नो दॅट इज द व्हाय आय लव्ह द स्टोरीज, बिकॉज ऑफ दॅट, की तुम्ही काय करता, किती जिम्नॅस्टिक करता, किती उड्या मारता, कशी उडी मारता, छोटी मोठी, लांब उंच, काय फरकच नाही, काय करायचं ते करा. लोकांना जे द्यायचं ना गुरुजींना, ते गुरुजी बरोबर देणार आहेत. तुम्हाला फक्त अवेलेबल राहायचंय. तुम्हाला काय, कशी मी उडी मारते, उंच मारते का, छोटी मारते का, मोठी मारते का, it doesn't matter. But yes, your sincerity has to be there. Your presence is important. Don't go just like shabby. I'm sure you're not, but I'm just telling you. You are an art of living teacher. Gurudev says, walk like a king and be a perfect servant. So you walk like a queen, you walk like a king. That is very important, you know, because people are going to look at you and say, Acha, she's an art. म्हणजे you should have that. You have it, but carry yourself like that, you know, because ते कृष्णाची स्टोरी माहिती आहे ना तुम्हाला. त्याच्यामध्ये कृष्ण दुर्योधनाला भेटायला जेव्हा जात होते, तेव्हा ही वॉज गेटिंग रेडी, यु नो. ही खूप आभूषणं टाकले त्यांनी, आणि खूप, म्हणजे ही वोर हिज बेस्ट ड्रेस, यु नो, अँड ही वॉज पुटिंग लॉट ऑफ ज्वेलरी. अँड so one of his assistant so he asked you, why are you getting so much ready? To impress Duryodhan? तुम्ही तर देव आहात ना, देवाला काय गरज आहे अशी तयार होऊन जायची. So he said he is not sensitive enough to know me. For him, जो तो बघतो तेच त्याला कळतं. So people who are coming, they are not going to see through you and see how divine you are. Doesn't matter what you wear. No. जैसा जैसा देश वैसा तो बेस होना ही चाहिए. तो these things are important, not putting too dark lipstick and, like, you know, but still be nicely getting ready. I'm saying, even if light makeup, it is all right. I also put little, you know, my cream and little lipstick, and I do that because I think the impression matters. When you walk in, it matters, you know, then people listen to you. So both things are important. How you carry yourself from inside and how you carry yourself from outside also. Of course, your aura is there and your, you know, expressions are there. That is good. But I would say keep your wardrobe separate for conducting the program. म्हणजे I keep it like that. You know, I was म्हणजे not to make you spend a lot of money, but I think की it's important की माझे हे मी
कोर्सेसला घालण्यासाठी माझे हे वेगळे माझं वॉर्डरोब. स्वतःचं पण एक वाटतं ना त्याच्याने. जसं आपण त्याच्याकडे बघतो ते पण इट्स डिफरंट, राइट? सो दिस इज हाऊ आय डोंट want my co-teacher also to just come like that. Like I will very nicely tell की नाही, आपल्या कोर्समध्ये everything matters. How you carry yourself matters. How I'm going to keep my room is cannot be shabby. It has to be nice. Then Gurudev's picture, the white sheet, everything is important. I think it is important. Isn't it important? It is important. असं कसं पण नाही राहायला असं आपलं म्हणजे सेंटर पण छान, खूप असं काही टाकायची गरज नाहीये. ते तर तसंच एनर्जीनी सुंदर बनणार आहे. पण पहिला इम्प्रेशन हा केव्हाही महत्वाचा आहे. So both things, how you are going to be like, you just meditate, you do kriya, if you're a Guru Puja Pandit, definitely chant Guru Puja and go. My advice to you, if you are a Guru Puja Pandit, chant Guru Puja and then go. तुमचं एज खूप वेगळा असेल जेव्हा तुम्ही कोर्स कंडक्ट करणार तेव्हा. ते बाकी तर मग उडी कशी पण मारा, तुम्ही चालणार आहे. डझंट मॅटर. लांब मारा, छोटी मारा, मोठी मारा. बट these things you go with that. Anything else? दीदी, ब्लेसिंग कोर्स करणं खूप निडेड आहे. असं नीडेड आहे असं नाहीये, मॅन्डेटरी नाहीये. पण सी, पीपल आर गोना कम टू यू फॉर ब्लेसिंग आफ्टर द कोर्स इज डन. मग ते तुमच्यामध्येच असं राहील, अरे मी तर ब्लेसर नाहीये. ब्लेसर नसेल तरी ब्लेसिंग द्या, कारण तो भाव इज इम्पॉर्टंट. बट इफ यू बिकम अ ब्लेसर, देन फॉर यू ऑल्सो इट इज तुम्हाला ते काही डाऊट नाही राहणार मनामध्ये. तर डेफिनेटली गो फॉर ब्लेसिंग कोर्स. इट्स वन ऑफ द ब्युटिफुल कोर्सेस. इट मेक्स यू सी वेन यू कॅन गिव्ह ब्लेसिंग, वेन यू आर ऑल एम्प्टी फ्रॉम इनसाइड ना, यू वॉन्ट नथिंग. लाईक प्युरिटी जेव्हा आहे तेव्हाच तुम्ही कोणाला पण ब्लेस करू शकता ना. तर दॅट कोर्स टेक्स आउट लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम अस. किया है ना, सब लोगों ने यहाँ पे किया है ना ब्लेसिंग कोर्स? यस मी दीदी. नाही केलं. नहीं किया तो आप जरूर से जाओ उसके लिए. आप गो लेटर, दैट इज ओके. बट दीज कोर्सेस, मतलब जैसे AMP, तो ऑफ कोर्स यू हैव डन इट. DSN हो गया, ब्लेसिंग हो Yes, गया, सहज ऑब्विसली येस, बिकॉज इट्स अ मॅन्डेटरी कोर्स. हे तो म्हणजे ते करायलाच पाहिजे. आणि आय वुड से गुरुपूजा. डोंट बी अ गुरु पूजा पंडित. आपको होना ही चाहिए गुरु पूजा पंडित, आपको बनना ही है. हॅव दॅट थिंग इन युअर माइंड की मला गुरु पूजाला जायचंय म्हणून. हे इवन TTP फॉर दॅट मॅटर, जस्ट लाईक अवर इव्हॉल्वमेंट ओनली. असं काय आपण काय कुठल्या ते जाऊन नाही बसत टीचर झाल्यानंतर. ना यू इव्हॉल्व ना, वी आर ऑन द पाथ, राईट? आपण इथे पहिल्या वेळेस आपण आलो होतो कोर्स करायला, तर आपण टीचर बनायला थोडी आलो होतो. मला काहीतरी शिकायचं आणि मला याच्यामध्ये ग्रो व्हायचं. तर ही एक स्टेपच आहे ग्रो होण्यासाठी. त्याच्यामध्ये काय, नेवर कंडक्ट अ कोर्स थिंकिंग दॅट यू नो समथिंग अँड द सामने वाला डझंट नो एनीथिंग. नेवर. यू नेवर नो हु इज देयर सिटिंग राइट इन फ्रंट ऑफ यू. आपसे भी बड़े साधक होंगे वो, हमें नहीं पता. वो आपकी भाषा से कभी आना ही नहीं चाहिए ऐसे की मला 2 गोष्टी जास्त माहिती आणि तुम्हाला माहिती नाही, असं कधीच नाही. त्या स्पेसमधून बोलायचंच नाही आपल्याला. दॅट एंड ऑल ऑफ कोर्स विल बी देयर इन योर TTP. आई एम जस्ट टेलिंग यू दैट, कभी ये भाव में कभी नहीं कोर्स सिखाना. गुरु का अलग बात है. पण ते लोकांना नाही ते तसं हे होत, सो ऑलवेज देयर हॅज टू द वॉर्म शुड कम आउट ऑफ यू अँड देन that reflects basically. और कुछ? आई थिंक वी took over time. 1 minute ज्यादा हो गया अपना. एनीथिंग? मुझे लगा ही नहीं 1 घंटा हम सेशन ले पाएंगे. आता तुम्हीच ब्लेसिंग द्या दीदी. अरे ब्लेस्डच आहात तुम्ही सगळे लोक. सुपर डुपर कोर्स घेणार मस्तपैकी. काय मजा आणि एन्जॉय. सो ब्युटिफुल.
I am like so happy to see that you guys are going for the session, for the program. खूपच it's beautiful. थँक्यू दीदी. हम्म. है ना? तर बस wish you all the best. Okay, see you all. ओके थँक्यू दीदी. Okay, thank you so much. Thank you so much for listening to me for 1 hour. नाही नाही खूप छान झालं. थँक्स फॉर द सेशन. ओके Okay. जय गुरुदेव. चलो, जय गुरुदेव. Thank you so much. Thank you so much. Thank you. Jai Thank Gurudev. Thank you, Jai Gurudev. Wish you all the best, everyone. Thank you so अच्छा, much. सेहत रखना. Drink warm water from today. Warm water पीना, थोड़ा इम्यूनिटी अच्छा रहेगा. वो सब लोग चले गए, बट आई एम टेलिंग यू, ड्रिंक वार्म वाटर. हाँ, ठीक है. ओके, चलो. ओके, बाय. Didi, how are you? You have taken CST session, no? So, uh, या अभी you were there in the ashram? I'm also CST practitioner. That's why I saw, you are taking session. That's why I was asking. there. I was conducting happiness program, no, there. Yeah, I know your happiness course was going on there. Oh, I just loved it. It was so good, Yeah. It really helped me. माझ्या इथे जरा टेन्शन होतं, म्हणजे शोल्डर्सला. अच्छा. ते एकदम निघून गेलं. Release. CST Okay. is so good. All Good, should take powerful. CST. है ना? Very Yeah. powerful, very powerful. And I spoke about CST. हमारे बहुत लोग आए थे वहाँ पे. हाँ, हैप्पीनेस के मतलब इतने लोग बाहर जैसे हॉस्पिटल में भीड़ रहे थे वैसे वहां पे भीड़ हो गई थी बाहर. और फिर मतलब हमारे सेशंस भी रहते थे ना, तो फिर हम लोग उनको टाइम देते थे अलग अलग आ जाओ करके. और जब संडे को भी काफी लोग रुके थे, बॉम्बे थे. से 2-3 लोग थे, तो वो भी सेशन के लिए रुके थे. सो yeah. Yeah. I shared my experience of CST and also, वो क्या नाम है उसका, that भरत से लिया भरत. ना आपने? He हाँ. told me something so beautiful, and I shared that in the session. He said that after doing the CST, this training program, I came to know that how beautiful is human body from inside. Body intelligence, yeah, It's such a actually. beautiful thing that everything is perfectly placed at the right Place, yeah, place, correct. and everything is so perfect there. उसमें थोड़ा Yeah. भी change हो गया तो, and we take How it for body, granted, like yeah, our yeah, body ऐसे. So वो yeah, gratefulness का session है ना, उसमें मैंने ये बोला कि yeah. that, yesterday I took CST, and that's what he was like, how beautiful is our body, and divine ने, nature ने कितना perfect बनाया है Perfect हमको. बनाया, yes, और actually. हमको लगता है मेरे में ये नहीं, वो नहीं, नहीं वो है, नहीं. अरे we used to कितना find only issues in our body. Headache हो रहा है, ये हो रहा है, ये वो इस सब. जिंदगी में ये नहीं ठीक चल रहा, वो नहीं ठीक अरे भगवान ने कितना सुंदर बनाया है तुमको, अंदर से तो कितना सुंदर. Actually, सो yeah. वो मैंने उसका भरत का नाम लिया था वो ग्रेटिट्यूड सेशन में हमारे. सो इट इज ब्यूटीफुल एंड इट रियली हेल्प मी, CST. Yeah. थैंक यू. कहाँ पे Nice. रहते हो दीपाली आप? मैं हिंजवडी में हूँ दीदी. अच्छा, तिथेच हिंजवडी. राहते पण तिकडे, म्हणजे का काम पण तिकडे, स्टेइंग हा ऑल्सो? हा राहते पण मी इथेच, कारण ऑफिस जवळ पडतं ना, नाही तर मग ट्रॅफिकच्या याच्यामध्ये खूप टाइम जातो, मग बाकीच्या गोष्टी अशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मग अन्य राहून जातात त्या. नाही घेणार CST आणि हा. देणार पण, म्हणजे माय सन, आय वॉन्ट हिम टू टेक CST ऑफन. आय थिंक दॅट विल हेल्प हिम फॉर इन स्टडीज एज वेल. हा, ऍक्च्युली मी माझ्या थोडं भावाला देते ना, तो सीए आहे. हा. सॉरी, तो सीए करत आहे. तर म्हणजे त्याने आताच मी सीएसटी दिला, म्हणजे तो UIMY चा MY पासून आहे. इव्हन त्याने इंट्युशन पण केलं, पण त्याने असं रेग्युलर प्रॅक्टिस नाही केली. आणि माझी अशी इच्छा होती की थोडंसं नाही का, त्याचे हॉलिवूड मूव्हीज बघणं, स्क्रीन टाइम खूप जास्त झाला होता त्याचा. आणि मग मी त्याला सीएसटी दिला. ओके. आणि सीएसटी देताना मी असं म्हणजे प्रे केलं की हा पर्सननी आता कोर्स करायला पाहिजे आर्ट ऑफ लिव्हिंगचा, कारण अननेसेसरी इतका स्क्रीन टाइम, हॉलिवूड मूव्ही वगैरे. आणि मी जस्ट सेशन झाल्यानंतर मी त्याला म्हटलं की तू YLTPला जा. एखादा कोर्स कर, हॅपीनेस कर, बिकॉज नाऊ यू आर 18+. तर त्याने व्हिडिओ बघितला YouTubeवर आणि म्हणे की लगेच रजिस्ट्रेशन कर. सो सीएसटी थ्रू, म्हणजे सीएसटी झाल्यानंतर मी तो तुम्हाला रेडी झाला. सांगते,
त्याचा This माइंडसेट रेडी झाला. हा दिस VTP टू TTPच्या फेज मध्ये आपण जो एनर्जी आपली असते ना, तितकी सुंदर असते, इतकी सुंदर असते की मला असं वाटतं हा TTP झाल्यानंतर म्हणजे वो बहुत गुरुदेव का कुछ खास रहता है वो खास. येस. VTP ग्रेजुएट्स के लिए VTP टू येस. TTP. आणि मग चलो त्यांनी तृप्ति को AMT नींद आ पण रही है. केला, हाँ सहज केला, म्हणजे इतकी ऍक्च्युली फास्ट VTP प्रोग्रेस झाला. अनएक्सपेक्टेड होती. मी पण 2018 ला VTP केला आणि तळेगाव दाभाडेलाच आहे ना माझं. तर फर्स्ट त्यावेळेला DSN ऑर्गनाईज केला. 36 लोकांनी रेसिडेन्शियल कोर्स केला दीदी. सुपर, लुक एट दैट. VTPचा हे खूप छान असतो. जयंत भैयांचा होता कोर्स आणि जयंत भैया पहिल्यांदाच DSN चे टीचर झाले त्यावेळेला. त्यांचा तो पहिला कोर्स आणि मी ऑर्गनाईज केलेला तळेगावातला. सो रेसिडेन्शियल ना तळेगावातली लोक कमी होती, बाहेरचीच लोक सगळी आली. इथून वो तो तिथून होता है. तुम्ही वो म्हणाल कुछ अलग ब्लेसिंग है. Wonderful organizer. हाँ He's a wonderful organizer. रियली नहीं, वो गुरुदेव का ऐसे कि VTP गुरुदेव में कुछ कराते. अलग ब्लेसिंग है. तो और आप ऍक्च्युली जब टीचर बने मला होगे ना, तो कधीच उसका भी अलग ब्लेसिंग रहेगा. वो दैट न्यू टाइम, डोंट वेस्ट इट, जस्ट टेक कोर्सेस, एज मेनी कोर्सेस एज यू कैन, दीदी आप कहाँ पे रहते हो? मैं बानेर में रहती हूँ. बानेर अच्छा, बानेर में. पास में ही है, आपके पास हाँ, में. नजदीक है, 20 मिनट्स पे ही है आप. और मैं घर पे भी देती रहती हूँ, तो मैं आई विल आपको डेफिनेट. ओह आपका गुड गुड. नंबर यहाँ पे भेज दो, मैं एक मिनट आपके में. शेअर करते हूँ. माझ्या मनातली गोष्ट दीपालीने सांगितली की दीदी तुमचा नंबर द्या म्हणून. तर ती है म्हणाली की मैंने डाला है. हाँ थैंक यू. मैंने कॉल नंबर आई गेव यू मिस कॉल राइट नाउ. या ठीक भेटला. है. So चालेल. call Thank you. anytime. We are there Yes. and join the gang of all the teachers after Yes. 2nd थँक्यू Jan, दीदी. 3rd, 4th Jan. हाँ है ना. थँक यू छान दीदी. So वाटलं wish you तुमच्याशी all the बोलून. best. खूप छान. म्हणजे मस्त. अहो, Okay. मला तर लिटरली शेवटी असं जे ते तुम्ही सांगत होत्या म्हणजे आपण नाही देते, इट्स ऑल अबाउट गुरु आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे. तर लिटरली असं असं हृदय म्हणजे ते म्हणतो ना आपण भरून आलं असं झालं होतं लिटरली. असंच आहे ग, असंच आहे ते, खरंच आहे ते. त्याला काय आपण नाहीच घेत ते. सो इमॅजिन जस्ट लिसनिंग टू इट, इफ यू फील सो गुड, कंडक्टिंग इट विल बी व्हॉट. म्हणजे वेन यू बिकम हिज वाणी, त्याच्यापेक्षा काय अल्टिमेट असू शकतं का? दीदी गुरु तुम्ही म्हणाल ना गुरु की वाणी बोल म्हणजे गुरूंची वाणी, तर ते मला आठवलं संगीता जानींचं नाहीये का ते एक भजन आहे नाही का, गुरु की वाणी. ते मला आठवत होतं. मी म्हटलं किती छान शब्द आहेत हे. त्यांचे शब्द म्हणजे आपल्या तोंडून मुखातून त्यांचे निघतात. शब्द येणं म्हणजे काय याला काय काय. आणि आपण खरंच ना इतके वेडे असतो की आपल्याला आपण काहीतरी विचार करत जातो, हे आपल्याला असं आहे, प्रॉब्लेम जमेल तसं का, आहे. मला येईल हो का, हो. मला कसं वाटत, अरे काय आहे? ऐसे कुछ नहीं होता है, सब मला आज सब हो तेच ते जाता सगळे म्हणायला लागले. आज त्या सेशनला तेच टीचर नाहीये. मला पहिल्यांदा खरंच स्ट्रेस आला होता. पण बोलायला लागल्यानंतर मला कळलंच नाही की मी काय बोलते. आणि नंतर जेव्हा सगळे अप्रिसिएशन द्यायला लागले ना, म्हटलं मी थोडी होते तिथे, गुरुजी होते. मी है. नव्हतेच. खूपच छान. खरंच मला कळत नव्हतं मी काय बोलले, पण बोलले. एवढं आता मी जेव्हा व्हिडिओ बघते ना, तेव्हा कळतं की खरंच इतकं छान बोलले होते मी. म्हणजे ती आहे कपॅसिटी म्हणूनच गुरुजींनी तेवढा ऑडियन्स दिला ना, नाही तर दिलंच नसतं. वो गुरुदेव देते बराबर से. चलो अभी I took lot of your time. Thank you so येस much येस for being थँक so यू दीदी. patient, so जय loving. गुरुदेव. Okay. जय गुरु चलो, दीदी. जय जय गुरुदेव. गुरुदेव. Thank बाय. you. Thank जय you. गुरुदेव. Thank Thank you, you. Trupti ji, for giving me the opportunity. It was a wonderful session. चलो, थैंक बहुत यू. अच्छा है लगा. ना, चलो बस जय मुझे भी गुरुदेव. अच्छा लगा. चलो बाय, जय गुरुदेव. बाय. जय Gurudev. गुरुदेव.